तर मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, पुणे मुंबईला किती जरी पाऊस पडत असला तरी आपल्या बीड जिल्ह्याकडे पावसानं पाठ फिरवली. तर मित्रांनो, तुम्ही माझ्या मागं बघू शकता की जे सोयाबीन मस्तपैकी उगवलं आहे. आणि एवढं उगवून सुद्धा आपल्या सोयाबीनला पाण्याची कमतरता भासली मित्रांनो. तर तुम्ही माझ्या मागं बघू शकता, मस्तपैकी सोयाबीन आलं आहे. आणि ह्या सोयाबीन जरी चांगलं आलं तरी आपल्या जमिनीला भेगा पडल्यात. तर मित्रांनो, आपल्या बीड जिल्ह्यामध्ये खूप पेरणी करून एक महिना होत आला तरीसुद्धा आपल्या बीड जिल्ह्यामध्ये पाऊस नाही आहे. तर मित्रांनो, माझ्या मागं बघू शकता, तुम्हाला जमिनीला भेगा पडलेला दाखवतो मी. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आपल्या जमिनीला भेगा पडल्यात. तर मित्रांनो, 15 दिवस झालं पाऊस नाही, या कारणाने आपली जमीन सध्या जमिनीला खूपच भेगा पडलेल्या आहेत. आपली सोयाबीन फक्त आपल्या जमिनीतल्या थोड्या ओल्यावर जिवंत आहे. तर मित्रांनो, तुम्ही या भेगा बघू शकता कशा प्रकारे भरपूर ठिकाणी भेगा पडल्यात. आणि आपल्याकडं आपल्या विहिरीला सध्या पाणी नाही आहे. तर तुम्ही मित्रांनो, व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की कशा प्रकारे जमिनीला भेगा पडल्यात. तर मित्रांनो, जमिनीला भेगाच नाहीत तर आपल्या सोयाबीनवरती पण कीड जास्त पडली आहे. आपल्याला आता सोयाबीनवरती फवारणी करावी लागेल. तर आपण पुढल्या 4 ते 5 दिवसामध्ये फवारणी करून घेणार आहोत. आणि ज्या तण आपण कोळपणी केलेली आहे, तुम्ही माझ्या मागल्या व्हिडिओमध्ये तर बघितलं असेलच कशा प्रकारे आपण बारक्या ढकलाच्या कोळपणी केली आहे. तर मित्रांनो, कोळपणीचं काय आता एवढे प्रॉब्लेम नाही आहे सध्या. फक्त पावसाची कमतरता आहे. फक्त ईश्वरचरणी प्रार्थना आहे की आपण सध्या पाऊस पडावं आणि आपलं सोयाबीन जरा चांगलं यावं. तर सोयाबीन माझ्या मागं बघू शकता तुम्ही कशा प्रकारे मस्त सोयाबीन आले. आणि काही ठिकाणी तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे कीड लागली, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो कशा प्रकारे कीड लागली ते. मित्रांनो, तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता या पानावरती कसे किड्यांनी पान पूर्णपणे खाऊन घेतलं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे भरपूर ठिकाणी पान खाल्लेलं आहे. तुम्ही इथं बघू शकता, या ठिकाणी बघू शकता, आणि भरपूर ठिकाणी अशा प्रकारे हो का ह्या ठिकाणी खालच्या साईडला. तर मित्रांनो, आपल्या या सोयाबीनला भरपूर ठिकाणी कीड लागली आहे. आता पुढल्या आठवड्यामध्ये आपल्याला फवारणी करून घ्यावी लागेल. तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल कशा प्रकारे कीड लागली आहे. तर मित्रांनो, आता आपल्याला पुढल्या आठवड्यामध्ये फवारणी करायची आहे. तर मित्रांनो, आपण फवारणीसाठी कोणकोणत्या औषधं वापरताव आणि कशा प्रकारे फवारणी करताव हे आता बघू पुढल्या ब्लॉगमध्ये. मी तुम्हाला पुढल्या ब्लॉगमध्ये सांगेन कोणते कोणते औषध पण आपण फवारतो. तर मित्रांनो, आपण सध्या आजचा ब्लॉग एवढाच. तर मित्रांनो, जास्त काही ब्लॉग बनवणार नाही. तर मित्रांनो, सध्या काही पाऊस नाही, त्यामुळं आपलं सध्या सोयाबीनचं पीक खूपच अडचणीत आलं आहे. तर मित्रांनो, भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, बाय बाय.